जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा, परीक्षा खरी परीक्षा. काय परवा आहे त्याला? अगं त्याच्याचमुळे मी आज त्या गुप्तासमोर मान ताट करून उभा नाही राहू शकलो. तुम्ही हे का नाही सांगत की तुम्हाला आदर्शच्या सुखांची मुळीच पर्वा नाहीये आणि तुम्ही त्याला दोष देताय? आदर्शच्या या नकाराने तुमचा अहंकार दुखावला गेलाय. हो, पण मोठ्या मालकांनी असा शब्दच नाही द्यायला पाहिजे होता की ते गुप्ताच्या मुलीला आपली सून करणार म्हणून. परिस्थिती असते जगण्या भाऊ, जेव्हा दोन व्यक्ती सोबत असतात आणि त्यांचं नातं मजबूत व्हायला लागतं. आदर्श तुझा नवरा आहे, त्याची सेवा करणं, त्याची काळजी घेणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि आजपासून तू फक्त आदर्शचीच काळजी घे. एकदा तरी तिची माझी भेट व्हायला पाहिजे, तर मी तिला विचारेन की ती एक स्त्री असूनही इतकी निष्ठुर कशी होऊ शकते. जाऊ दे ना मम्मी, झालेल्या गोष्टींचा का विचार करायचा? अगदी योग्य बोलतेस सीमा. अरे भूतकाळाला विसरून भविष्याकडे पाहायला हवं. बस 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 बस, चला आता मी निघते. ऑफिसमध्ये सगळेजण आले असतील. हॅलो, एक बोलू का? तुझी ही हॅलो बोलण्याची जी स्टाईल आहे ना, ती खरंच कमालीची आहे. थँक्यू. तुम्ही काही सांगत होतात ना सर? पुढच्या महिन्याच्या 22 तारखेपासून आपण अजमेरला शूटिंग सुरू करत आहोत. मग तिथून जाऊ जयपूर, नंतर आग्रा, ताजमहल जवळ शूटिंग होईल. चांदण्या रात्रीत एक रोमॅन्टिक गाणं, तू छुपी है कहा मैं तडपता यहाँ. फारच रोमॅन्टिक मूड मध्ये. काय आयडिया आहे सर. व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. हो ना? थँक्यू व्हेरी मच. आणि हे फर्स्ट शेड्यूल आहे ते आपण 15 दिवसांचं करतोय. म्हणजे आपल्या या छोट्याशा ओळखीनंतर आपण 15 दिवस सोबत राहू आदर्श, हो ना? येस. नो, पहिल्यांदा तुम्हा दोघांना अग्रीमेंट साइन करावा लागेल. मिस यास्मिन, येस सर. या दोघांचं अग्रीमेंट घेऊन या. हो सर. सरबत. वा, घ्या घ्या. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. अर्धाच ग्लास भरून आणलाय. ठीक आहे. सर, एक गोष्ट समजली नाही. दुसऱ्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर नॉर्मली चहा किंवा कॉफी दिली जाते, तुमच्या ऑफिसमध्ये नेहमी हेच दिलं जातं? सरबत प्यायची सवय सरांना मीच लावलीये. मी गावामध्ये बराच पित होतो. पुष्पेंद्र सर, मी पण शूटिंगला येऊ ना? नाही बेटा, अरे तुझी फिल्म दुसरी आहे आणि ही फिल्म दुसरी आहे. तू तुझ्या कॅरेक्टर मध्ये राहा. माहितीये ना तुझ्या फिल्मचं काय टायटल आहे? एका शिपायासोबत काय काय होतं, एका शिपायावर काय प्रसंग येतात. टॅलेंटेड मुलगा आहेस तू. पूर्ण इन्व्हॉल्वमेंट सोबत तुझी प्रॅक्टिस चालू ठेव. हो बेटा, तुझं मोटिवेशन कधीच सोडू नकोस. कधीच नाही सोडायचं मोटिवेशन. हा, चला चालूच ठेव. हा ठीक आहे सर. मिस यास्मिन, Yes. जसं हे अग्रीमेंट तयार होईल ना, तेव्हा हे या दोघांना वाचायला द्या. आणि जशा यांच्या सिग्नेचर होतील तेव्हा दोघांचा अकाउंट नंबर घेऊन दोघांच्या अकाउंट मध्ये 5-5 लाख रुपये ट्रान्सफर करा. येस सर. साईन झाल्यावर अर्ध्या तासाच्या आत अमाऊंट ट्रान्सफर झालेली असेल. ओके, ठीक आहे. आणि हे पहा, अग्रीमेंट वाचा. तोपर्यंत मी बाजूच्या कॅबिन मध्ये बसलोय स्टोरी सेटिंग साठी. आणि जर काहीही प्रॉब्लेम असेल तर मग मला बोलवा. ठीक आहे? हो सर, थँक्यू.
मम्माकडून सगळं काही शिकले. बस साडी नेसायला नाही शिकले. मला नाही येत. काही हरकत नाही, इट्स व्हेरी सिम्पल. मला येते, मी तुला शिकवेन. काय? तुला साडी नेसायला येते? हो, आय मीन कॉलेजला ते ड्रामा फेस्टिवल व्हायचं ना, त्याच्यात मी कितीतरी वेळा स्त्रियांचे रोल पण केले आहेत. त्यामुळे असे रोल करता करता मी साडी नेसायला पण शिकलो. वाव. हे बघ, मी दाखवतो. ओके. इट्स व्हेरी सिम्पल. हे बघ, अशा प्रकारे ना या साडीला असं उघडतात आणि नंतर हे जे आहे ना, हे इथे खोचतात. नंतर 2-3 वेळा असं राऊंड मारतात आणि हे झालं. चेहऱ्यावर एक चेहरा, कुठवर आम्ही लावायचा, हा फसवा असा रसा, बघून कसा दाखवायचा, नाजूक हे नाटकाचे सारखं, जर तुटून जाईल तर काय होईल, नाही ही धरणी आपली, नाही आकाश आपला, नाही आकाश आपला, परीक्षा ही परीक्षा, परीक्षा ही परीक्षा. ओ तुम्ही, बरं झालं तुम्ही आलात. ते सर स्टोरी सिटिंग मध्ये बसलेत, तोवर यांना भेटा. हे आहेत आमच्या फिल्मचे हिरो आदर्श. हॅलो. आणि या आहेत आमच्या फिल्मच्या हिरोईन माधुरी. हाय, नाईस टू मीट यू. सेम सेम यू. सीमा, माधुरी सुद्धा कॅनडाहून कोर्स करून परतली. काय, तुम्ही पण कॅनडाहून आहात? तसं नाहीये, मी तर काही दिवसांसाठीच तिथे गेले होते. आता जस्ट परत आलीये. ओ, मग तर फार मजा येणार आहे. कधी कधी कसा योगायोग असतो ना. माझी पण एक क्लोज फ्रेंड आहे जी कॅनडाला राहते. अच्छा, काय नाव आहे तुझ्या फ्रेंडचं? मी आता करू तरी काय करू? या घराबरोबर दुसरं नातं नसेल, पण विश्वासाचं नातं तर आहे. या विश्वासाच्या नात्याला तोडू कशी मी? काय करू मी? मम्मी विचार करते की मी आदर्शाची पत्नी आहे आणि पत्नीसारखं आदर्शाची काळजी घ्यावी, मी त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यावी. पण हे नाटक आता फार होतंय. आता मी काय करू? तिकडे सीमाला असं वाटतंय की मी तिच्याकडे येऊन राहावं. मी तिलाही ही परिस्थिती नाही सांगू शकत आहे की मला इथे का राहावं लागतंय. अगं सुनबाई, तू इथेस? मम्मी, काय झालं? आई, आदर्शाचं आणि वहिनीचं जेवण वेगळं बनेल आजपासून? हो गुड्डी, जगण्याला सांग की जेवण वेगळं तयार होईल. ठीक आहे आई. सुनबाई, आजपासून तू आदर्शचं आणि तुझं जेवण वेगळं बनवशील, कारण यांना हेच हवंय की जेवण वेगळं बनावं, म्हणजे कोणाला कोणाचा मिंध नको व्हायला. परंतु मम्मी, मला तर असं अजिबात नकोय. मला माहितीये सुनबाई, म्हणून आजपर्यंत याच गोष्टीसाठी मी भांडत राहिले. पण आज मी स्वतःच तुला सांगतेय की तुझं आणि आदर्शाचं जेवण तू वेगळं बनव. माहित नाही गुप्तानी असं काय केलंय की आदर्शाचे पप्पा इतके टेन्शन मध्ये आलेत. नक्कीच त्यांनी पैसे मागितले असणार, आणि जर ते परत नाही केले तर कंपनीला टाळं पण लागू शकतं. नाही नाही मम्मी, नाही, असं व्हायला नकोय. देवावर विश्वास ठेव सुनबाई, तोच सगळं काही सांभाळून घेईल. कोणता ना कोणता मार्ग नक्कीच निघेल. अगं, आदर्श कुठे राहिला? अजून कसा काय नाही परत आला? तो ऑफिसला गेलाय. आज त्याच्या फिल्मचं सायनिंग होतं ना. जाताना तर भेटून गेला होता,
पण अजून का नाही परत आला? असंही असेल की आपल्या फिल्मच्या टीम बरोबर असेल, रिहर्सल वगैरे करत असेल, म्हणून मीही त्याला फोन नाही केला. येईल तो. हाय. ओ हाय. मला वाटतं तुम्ही रिक्षा किंवा टॅक्सीची वाट पाहताय ना? पण मला नाही वाटत की आपल्याला इथे रिक्षा किंवा टॅक्सी मिळेल. पण आपण जरा पुढे गेलो ना तर नक्कीच मिळेल. चला सोबत जाऊया. अहो नाही, मी ठीक आहे इथे. येईलच रिक्षा किंवा टॅक्सी. हे पहा, मी चेहऱ्याने कसा दिसतो मला नाही माहित, पण मी माणूस वाईट नाहीये. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. अहो असं काहीच नाहीये. मला असं नव्हतं म्हणायचं. धन्य हो परमेश्वराचे, तुमच्या चेहऱ्यावर हास्य तर उमटलं. कारण ज्यावेळी मी तुम्हाला ऑफिसला पाहिलं होतं ना, तेव्हा तुमच्या डोळ्यांकडे पाहून असं वाटलं होतं की तुमच्या मनात काहीतरी दुःखाचं ओझं वाहतंय. निघूया. चला. चला. कोणा महान पुरुषाने खरंच म्हटलंय की बोलण्याने दुःख हलकं होतं. आय एम सॉरी, मी जेव्हा बोलायला लागतो तेव्हा बोलतच राहतो. पण तुम्ही असं गप्प का, काही बोलत का नाही? काय बोलणार? जे चांगलं वाटेल ते. जॉबसाठी आले होते. नाईस. मग काम झालं? हो, तुम्ही ज्या फिल्मचे हिरो आहात ना, त्याच फिल्मच्या ईपीचं काम मिळालंय मला. ही तर फारच चांगली गोष्ट आहे. फार चांगली सुरुवात आहे तुमच्यासाठी. पण एक बोलू का? हो बोला ना. जर तुम्ही ईपी आहात ना तर तुम्हाला सारखं काही ना काही बोलायला हवं. कारण मी आजपर्यंत जेवढ्या ईपींना पाहिलंय ना ते नेहमीच काही ना काही बोलतच राहतात. मग ते बरोबर असो किंवा चूक. मी अजून ईपी झाले नाहीये, होणार आहे. ओ अच्छा अच्छा अच्छा. एनिवेज, तुम्ही कॅनडाला काही कोर्स करायला गेला होतात का? नाही, बस नशिबानेच पोचवलं होतं आणि आता परत आले. एक गोष्ट सांगा मला, तुम्ही नेहमी असंच बोलत असता का, म्हणजे कोड्यांमध्ये? कधी कधी आयुष्यच कोडं होऊन जातं. आय एम सॉरी, मी ही गोष्ट तुमचं मन दुखावण्यासाठी नाही बोललो. बरं, तुमच्या घरी कोण कोण आहेत? मला माहिती होतंच तुम्ही काही ना काहीतरी विचारणारच. तुम्ही बरेच प्रश्न विचारता हो. हो, कारण मीही घाबरतो की माझं आयुष्य हे कोडं तर नाही होणार ना. आय एम सॉरी, ही गोष्ट तुमचं मन दुखवण्यासाठी नाही बोलले मी. पण मी तर अजून तुमच्याविषयी काहीच विचारलं नाहीये की घरात कोण कोण आहे, तुमचं लग्न झालंय का, तुम्हाला किती मुलं आहेत. तुम्ही मला नाही विचारलं तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की माझं लग्न नाही झालं. कारण जोपर्यंत माझं करिअर सेट होत नाही ना तोपर्यंत मी लग्नाचा विचार करू सुद्धा नाही शकत. अगदी योग्य विचार केलाय तुम्ही. आपण एकमेकांशी फोनवर बोलू शकतो का? हो, का नाही. व्हेरी गुड. तर नंबर्स एक्सचेंज करूया. माझा नंबर लिहून घ्या तुम्ही. बोला. आदर्शला तर मी कधीच माफ नाही करणार. माहितीये, गुप्ताने फक्त आजचीच वेळ दिलेली आहे. कुठून आणू मी इतके सगळे पैसे आज? जर आज मी त्याला पैसे परत नाही केले तर तो तेच करेल जे त्याने सांगितलंय. मला तर काहीच समजत नाहीये. गोष्ट फक्त कंपनीला टाळा लागण्याबद्दल नाहीये, गोष्ट आहे इज्जतीची, सन्मानाची. त्या आदर्शमुळेच त्याच्या अहंकाराला जी ठेच लागली आहे ना, त्यासाठी त्याला माझी मान वाकवायची आहे. असं जर आहे तर गुप्ताला सांगा की 2-3 दिवसांसाठी थांब. हो, पण 2-3 दिवसात काय होणार आहे? आईंची अशी इच्छा आहे की आदर्श आणि भारतीचं लग्न रीतिरिवाजाप्रमाणे व्हावं. त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की त्यांनी जे दागिने बनवलेत ते लग्नात सुनबाई घालेल. एकदा आदर्श आणि भारतीचं लग्न होऊन जाऊ द्या, त्याच्यानंतर तुम्ही ते दागिने विकून गुप्तांचे पैसे चुकते करून टाका.
काय झालं आदर्श? घरात मी आनंदाची बातमी घेऊन आलो होतो आणि सर्वांना सांगणार होतो, पण पाहिलंच ना काय झालं ते. जाऊ दे आदर्श, मीही ऐकत होते. कदाचित पप्पा खरंच फार त्रासून गेले असतील. सोड या गोष्टींना. काल पप्पांनी माझ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय ऐकवला आणि आज नशिबाने मला माझ्या ध्येयाकडे जाण्याची एक संधी दिली आहे. हे बघ, ही माझ्या फिल्मची सायनिंग अमाऊंट पूर्ण 5 लाख आहेत. असं काय पाहतेस ग भारती? नशिबाने तुला खरंच संधी दिली आहे आदर्श. फक्त ध्येयाकडे जाण्यासाठी नाही, तर निराशेने कोमजलेल्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी सुद्धा. मी काही समजलो नाही. सगळं ऐकल्यानंतर सुद्धा तू काही समजला नाहीस, म्हणून कदाचित ही सायनिंग अमाऊंट अशाच वेळेला मिळणार होती की हे पैसे योग्य ठिकाणी वापरले जावेत. भारती, तुला म्हणायचंय तरी काय? या गोष्टीला तू नाकारू नाही शकत आदर्श, की मुलाच्या पहिल्या कमाईचा अधिकार फक्त त्याच्या आई वडिलांचाच असतो. आणि तू ऐकलंस ना की पप्पांना 5 लाख रुपयांची किती गरज आहे ते. जर त्यांनी ते 5 लाख रुपये गुप्तांना परत नाही दिले तर गुप्ता पप्पांच्या फॅक्टरीला टाळं लावेल आणि यामुळे पप्पांचा किती अपमान होईल. तर तुला हे म्हणायचं आहे की हे पैसे मला आई आणि पप्पांना द्यायला पाहिजेत? हो, मुलाचं कर्तव्य तर हेच आहे. आणि असा पैसा काय कामाचा आदर्श, जो मुलांजवळ पडलेला असून सुद्धा आई वडिलांच्या इज्जतीला वाचवू शकत नाही. हा माझा नाही, नियतीचाही हाच निर्णय आहे. पप्पांनी माझ्या बरोबर आतापर्यंत जे काही केलं ते तू विसरलीस? पप्पांनी आपला तिरस्कार केला म्हणून काय आपण पण त्यांचा तिरस्कार करायचा? मग त्यांच्यात आणि आपल्यात सांग काय फरक राहिला? नाही आदर्श, त्यांच्या तिरस्काराचं उत्तर द्यायला हीच वेळ योग्य आहे आणि हाच योग्य प्रकार आहे. आपण हे पैसे मम्मीला देऊन टाकूया, म्हणजे त्या हे पैसे पप्पांना देतील, म्हणजे पप्पा गुप्तांचं कर्ज परत करतील. आणि जेव्हा गुप्तांचं कर्ज फेडलं जाईल तेव्हा विचार कर आदर्श, पप्पा किती खुश होतील. तुझा आनंदच सांगतोय की तू ज्या कामासाठी गेली होतीस ते काम झालंय, हो ना? हो मम्मी, मला जॉब मिळालाय आणि जॉब बरोबर मी माझा कोर्सही पूर्ण करू शकेन. व्हेरी गुड. पण बेटा, तुला तिथे काम काय करायचंय? पापा, मला तिथे इपीचा जॉब मिळालाय. जेव्हा शूटिंग असेल तेव्हा शूटिंग मॅनेज करावं लागेल आणि रोज ऑफिसला पण जावं लागेल. खरंच पप्पा, मोनिशने चांगल्या ठिकाणी पाठवलंय मला. सगळी माणसं खूप चांगली आहेत. पापा, तुम्ही तर नाव पण ऐकलं असणार, ते पुष्पेंद्र कुमार, फार मोठे फिल्म मेकर आहेत ते. नाव तर ऐकलं आहे. माहितीये पापा, त्यांची नवीन फिल्म फ्लोअरवर चालली आहे. मी त्या फिल्मच्या हिरोला पण भेटले, फार मजा आली. आता पटापट फ्रेश हो, मी तुझ्यासाठी जेवण गरम करते. हो? नाही मम्मी, आज मी जेवण गरम करेन. तुम्ही दोघं आरामात बसा, मी आत्ता जेवण घेऊन येते. ठीक आहे? सीमा किती खुश आहे ना. परमेश्वर तिला नेहमीच खुश ठेव. आता काय बोलायचंय आदर्श? मला खूप आनंद वाटतोय की तू माझं म्हणणं ऐकलंस. पहिलं तर कधी असा विचार केला नव्हता भारती, पण तुझं ऐकल्यानंतर असं वाटतंय की योग्य वेळी योग्य विचार केला आहेस तू. आदर्श, आई वडील कसेही असोत, पण मुलांनी आपलं कर्तव्य विसरायला नको. ते आई वडील असतात जे कशा प्रकारे आपल्या मुलांचं पालनपोषण करत असतात. ते तर रात्रभर आपल्या मुलांसाठी जागतात. जर आठवून बघ आदर्श, कधी अशीही वेळ आली असेल ज्यावेळी तुला त्यांनी बोट धरून चालायला शिकवलं असेल. तुझी जराशी तब्येत खराब झाल्यावर त्यांच्या डोळ्यांची झोप उडाली असेल. मी तर म्हणते आदर्श, कोणत्याही मुलांना आपल्या आईवडिलांचा राग आला असेल ना, तर बस त्यांनी त्याचं लहानपण आठवलं पाहिजे.
मग सगळा राग निघून जाईल. अगदी योग्य बोलतेस भारती तू. आई आणि पप्पा फारच काळजीत असतील. जा जाऊन त्यांना पैसे दे. ते आता झोपले असतील आदर्श. आणि तसंही हे पैसे पप्पांना नाही द्यायचे. माहित नाही ते कसे रिॲक्ट करतील. कदाचित रागात येऊन ते हे पैसे घेणारही नाहीत. म्हणून हे पैसे मी मम्मीना देणार आहे. तसंही पप्पांना समजलं नाही पाहिजे की हे पैसे तू दिलेस किंवा हे पैसे तुझे आहेत आणि तुझ्या पहिल्या कमाईचे पैसे. ही भारती आहे कुठे आणि काय काम करतेय? बस एकदाच भेटायला आली आणि परत बेपत्ता झाली. कमीत कमी एक फोन तरी करायला हवा होता. कुठे ती, काय चाललंय, काही समजत नाहीये. ती तिथेच असणार ना जिथे ती राहते. तिने सांगितलं तर होतं ना की तिथे एक आजी आहेत, त्यांना हार्ट अटॅक आलाय. परंतु मम्मी त्या तर हॉस्पिटलमधून घरी येणार होत्या. भारतीने कमीत कमी एक फोन तरी करायला हवा होता. हा, मी असं करते, मीच तिला फोन करते. ठीक आहे? राहू दे बेटा. हे बघ, रात्र बरीच झालेली आहे, सकाळी बोलून घे ना. तसं भारतीच्या पप्पांसोबत माझं बोलणं झालंय आणि ते या गोष्टीने पण चिंतेत आहेत की लवकरात लवकर मुलगा मिळाला तर भारतीचं लग्न लावून द्यावं.